नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. आज आपण 6वी मॅथ मधील चौथा धडा पॅटर्न त्यामधील प्रॅक्टिस सेट 4.2 पाहणार आहोत. या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपण 4.1 प्रॅक्टिस सेट या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. ओके, चला वेळ न घालवता आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 4.2 ला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न आहे. इथे दिलेले आयडेंटिफाय द पॅटर्न इन ईच ऑफ द नंबर सिरीज गिवन बिलो अँड राईट द नेक्स्ट 3 नंबर. तर आपल्याला काय करायचंय, तर या ठिकाणी आपल्याला खाली दिलेल्या संख्या मालिकेत एक आकृतीबंध एक पॅटर्न आहे ते ओळखायचा आहे आणि पुढील 3 संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. ओके, आता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे 1 1 1 1 1 1 1 1 1 सर्वकडे आहे, त्यामुळं समोरील 3 जे अंक येणार आहेत ते पण येणार आहेत 1 1 and 1. ओके, पहिलं समजलं. नेक्स्ट सेकंड नंबर इथे दिलेलं आहे 1 2 3 4 5 6 7. आता बघा नंतर काय येईल 8 9 आणि या ठिकाणी 10. ते काय नॅचरल नंबर. ओके, 3 नंबर इथे दिलेले पहा 1 3 5 7 9. आता या ठिकाणी लक्षात घ्या, प्रत्येक संख्येमध्ये या ठिकाणी 2चा फरक या ठिकाणी आपल्याला लक्षात येतोय. म्हणजे या ठिकाणी 1 पासून 3 पर्यंत 2चा फरक आहे, 3 पासून 5 पर्यंत 2, इथे 2 इथे 2, म्हणजे 9 ही जी संख्या आहे यानंतर काय येणार आहे 9 11, त्यानंतर 13, या ठिकाणी 15. ओके, म्हणजेच 11 13 आणि 15 हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, चला आता पुढे जाऊया. 4 नंबरचा प्रश्न इथे दिलेले बघा 2 4 6 8 10 and 12. म्हणजे या ठिकाणी सरळ 2चा या ठिकाणी टेबल आहे. इथे येईल 14, इथे येईल 16 आणि इथे येईल 18, म्हणजे 14 16 आणि 18. ओके, 5 नंबर 1 3 6 10 15 21 आणि या ठिकाणी आपल्याला समोरचे 3 अंक काढायचे. तर लक्षात घ्या, इथे आपल्याला 1 आणि 3 यामध्ये या ठिकाणी 2चा डिफरन्स दिसतो. कितीचा 2चा. ओके, नंतर 3चा डिफरन्स, नंतर 4चा, इथं 5, इथं कितीचा होईल 6. ओके, आणि इथं कितीचा डिफरन्स असेल 7, म्हणजे याच्यामध्ये 7 ऍड केले तर इथे येईल 28. ओके, त्यानंतर याच्यात किती ऍड करावं लागतील आपल्याला 8, इथे येईल 36, ह्याच्यात 9 ऍड करावं लागतील, इथे येईल 45. लक्षात येते. तर अशा पद्धतीने आपण याला सोडून घेऊ शकतो. 6 नंबर 1 4 9 16 25 आणि 36. यांचा जर सर्वांचा आपण नेट विचार केला तर हे स्क्वेअर नंबर आहे. काय नंबर आहे का स्क्वेअर, म्हणजे ह्या वर्ग संख्या आहेत. आता आपल्याला पुढील वर्ग संख्या लिहायच्या. हा आहे 6, म्हणजे 6चा वर्ग, तिथे येईल 7चा वर्ग, किती येईल 49, 8चा वर्ग येईल 64, 9चा वर्ग येईल 81. लक्षात येते, म्हणजे हे स्क्वेअर नंबर आहेत. पुढे पण आपल्याला काढता येईल आणि 10चा 100 असं समोर, पण आपल्याला समोरील 3च अंक या ठिकाणी काढायचे, त्यामुळे हे नाही लिहिलं तरी चालेल. ओके, 7 1 8 27 64 125. आता या ठिकाणी जर आपण या सर्वांचा विचार केला तर हे काय येतं, हे स्क्वेअर होते, तर हे काय येतं क्यूब आहेत, म्हणजेच हे घन येतं. 1चा घन 2चा घन 3चा 4चा 5चा या ठिकाणी 6चा घन येईल. म्हणजेच 6चा क्यूब येणार आहे 216. ओके, 216. त्यानंतर हा झाला या ठिकाणी 6चा क्यूब. आता 7चा येईल, तो येईल बघा 343. ओके, आणि त्यानंतर येईल 8चा 512.
ओके, तर पहा 1चा घन, 2चा, 3चा, 4चा, 5चा, 6चा, 7चा आणि हा 8चा घन. ओके, या घनसंख्या आहेत. चला 8 नंबर पाहूया. 0 1 1 या ठिकाणी 2 3 5 8 13 21. आता ही जी सिरीज आहे याच्यामध्ये काय संबंध आलेला आहे हे आपण लक्षात घ्या. तर इथं जर आपण नीट निरीक्षण केलं तर हे 0 त्याच्यामध्ये हे +1 या दोघांची ऍडिशन केली तर समोर 1 येतो. हा इथपर्यंत समजलं. त्यानंतर हा 1 आल्याच्या नंतर हा इथला 1 आणि हे 2 या दोघांची जर ऍडिशन केली तर या ठिकाणी समोरील अंक हा 3 मिळतो. ओके, तसंच 3 आणि 5 यांची जर आपण ऍडिशन केली तर या ठिकाणी आपल्याला 8 मिळतो. लक्षात येईल. त्यानंतर 5 आणि 8 यांची जर ऍडिशन केली आपण या दोघांची जर ऍडिशन केली, ओके, तर किती येईल 30. आलं लक्षात. त्यानंतर परत 8 आणि 13 या दोघांची जर ऍडिशन केली तर ती येते 21. आता समोरील आपल्याला इथला जर अंक पाहिजे असेल तर या दोघांची आपल्याला ऍडिशन करावं लागणार आहे. तर बघा 3 1 या ठिकाणी 4 येईल आणि 1 2 या ठिकाणी 3 येईल. म्हणजे समोरील पहिला जो अंक आहे तो येणार आहे आपला 34. आता याच्या समोरचा जर आपल्याला पाहिजे असेल तर हे 21 + 34 या दोघांची ऍडिशन करावं लागेल. 4 आणि हा 1 इथे येईल 5 आणि 3 आणि 2 परत 5 55. लक्षात आलं. समोरील अंक पाहिजे असेल तर या दोघांची ऍडिशन करावं लागेल आपल्याला. 5 4 या ठिकाणी 9 येईल आणि हे 3 5 8 येईल. ओके, नक्कीच सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता आपण 9 नंबरचा क्वेश्चन पाहत आहोत. पहा 1 2 4 8 16 32 64. तर पहा व्यवस्थित जर आपण याचं निरीक्षण केलं तर काय लक्षात येईल, याची डबल या ठिकाणी समोर होईल, म्हणजे दुप्पट होईल. 1 ची दुप्पट 2, या 2 ची दुप्पट समोर 4, 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16, 16 ची दुप्पट या ठिकाणी 32, तसंच 32 ची दुप्पट या ठिकाणी आलेली आहे. ओके, म्हणजे डबल व्हायला लागले. तर आता समोरील अंक 64 याची डबल होईल, म्हणजे याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार आपल्याला. तर 2 ने इंटू 2 128 येईल पहिली संख्या. त्यानंतर परत याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी 256. परत याला जर मल्टिप्लाय 2 केलं तर येईल 512. ओके, चला 10 नंबरचा प्रश्न पाहूया. 1 3 9 27 81. तर या ठिकाणी जर आपण व्यवस्थित नीट निरीक्षण जर केलं तर काय लक्षात आलंय आपल्याला, तर हे 1 आणि 3 म्हणजे 1 इथं 3 येण्यासाठी याला इंटू 3 केले. ओके, तसंच हे 3 पासून 9 होण्यासाठी परत इंटू 3 आहे आणि 9 पासून या ठिकाणी 27 होण्यासाठी इंटू 3 आहे. 27 पासून 81 होण्यासाठी परत इंटू 3 आणि पुढील संख्या आपल्याला या ठिकाणी इथली मिळवण्यासाठी 81 ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 3 1 ज 3 3 8 ज 24. म्हणजे या ठिकाणी पहिली संख्या मिळाली आपल्याला 243. परत याच्या पुढची संख्या आपल्याला मिळवण्यासाठी परत याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 3 3 ज 9. ओके, त्यानंतर 3 4 ज 12. 12 ला या ठिकाणी 2 कॅरी 1. त्यानंतर परत 3 2 ज 6. 6 आणि हे 1 7. इथे येणार आहे 729. ओके, परत समोरील संख्या आपल्याला शोधण्यासाठी याला परत कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने. म्हणा 3 9 ज या ठिकाणी 27 कॅरी आले 2. ओके, त्यानंतर 3 2 ज 6 आणि हे 2 किती झाले 8. ओके, त्यानंतर 3 7 ज 21 किती 21 ही असेल त्यापुढील संख्या. ओके, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 4.2 यामधील सर्व गणिते
स्पष्टीकरणासहित पाहिले आहेत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.